तमाम चाहत्यांना आपला लाडका मित्र गौरव मालकचा मनपूर्वक नमस्कार. मंडळी, आपल्या आयुष्यात नाना प्रकारची माणसं आपल्याला पदोपदी भेटत असतात. त्यातील काही माणसं आपल्याला रडवतात, तर काही माणसं हसवतात, काही सुखावतात, तर काही गोंजारतात, काही नकारात्मक असतात, तर काही सकारात्मक असतात. काही माणसं आपल्या सर्वांच्या अंतःकरणात अर्थातच हृदयात राहतात. तर चला, अशाच काही माणसांविषयी बोलूयात साहित्य उत्सवच्या खास आणि उत्साही सत्रात, ज्याचं नाव आहे माझ्या आठवणीतील माणूस. माझ्या आठवणीतील माणूस. सुप्रसिद्ध साहित्यिक आणि प्राध्यापक संजय बैरागी यांच्यासोबत अनुभवूयात माझ्या आठवणीतील माणूस. माझ्या आठवणीतील माणूस. जय आत्मविश्वास दोस्तांनो. माझ्या आठवणीतील माणूस या साहित्य उत्सववरील विशेष सदरात मी अंतःकरणापासून तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. दोस्तांनो, मी मागील भागामध्ये म्हणालो होतो की पुढील भागात मोठी घोषणा करणार आहे. होय दोस्तांनो, ही ती वेळ आलेली आहे घोषणा करण्याची. पण तत्पूर्वी माझ्या आठवणीतील माणूस सुरू कसा झाला याची पार्श्वभूमी सांगणे मला आवश्यक वाटते. दोस्तांनो, अशी काही सदर साहित्य उत्सववरून चालवावीत असे मनोज सर आणि प्रशासक वर्गाच्या मनात आले. झालं, मनोज सरांनी मला फोन केला आणि मला सांगितले, सर, एखादं सदर तुम्ही चालवा. ते कोणत्या नावाने चालवायचं यावरही चर्चा झाली आणि मग निर्णय घेण्यात आला, माझ्या आठवणीतील माणूस. मी माणसं खूप अनुभवलीत, खूप पाहिलीत आणि साहिलीत पण. आणि म्हणून दोस्तांनो, माणसांवर बोलावं हा माझा दृष्टिकोन होता. तसे अनेक विषय माझ्यासमोर आहेत, पुढेही ते राहतीलच, निश्चित बोलेन. पण दोस्तांनो, या विषयावर बोलावं असं मनापासून वाटलं, म्हणून गेले 21 भाग मी सादर केले. दोस्तांनो, मनोज सर, विद्या पाटील मॅडम या दोघांनी मला या प्रकरणी अत्यंत मोलाची साथ दिली, सहकार्य केलं. तसं पाहता मी उशीर करत नसे एपिसोड द्यायला, भाग द्यायला. परंतु मला आठवतं 1-2 वेळा माझ्याकडून अत्यंत उशीर झाला. तरी त्या दोघांनी मला सांभाळून घेतलं. त्याबद्दल त्यांच्या प्रती मी ऋण व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो त्यांची. आणि रसिकांनी तर भरभरून साथ दिली. रसिकांना हा त्यांचाच अनुभव वाटत असे अनेकांनी मला फोन करून सांगितले, आवर्जून फोन करून सांगितले. त्याबद्दल त्या सर्व रसिकांच्या प्रतीही मी ऋण व्यक्त करतो. तुमच्या लक्षात आले असेल, हा ऋणनिर्देशनाचा भाग आहे की काय? होय दोस्तांनो, ती मोठी घोषणा हीच की यानंतरच्या येणाऱ्या बुधवारी माझ्या आठवणीतील माणूस याचा भाग नसणार आहे. होय दोस्तांनो, जिथं सुरुवात असते तिथे शेवटही असतो. सुरुवात करतानाचा जो उत्साह आहे, आनंद आहे, तो आनंद शेवटपर्यंत टिकला पाहिजे. नाहीतर हे बंद झालेलं बरं बाबा असं कुणी म्हणू नये, असं त्यांच्या मनात येऊ नये, इतकं त्यांना बोर होऊ नये, असा हा प्रामाणिक प्रयत्न. आणि म्हणून प्रशासक वर्ग आणि मी स्वतः आम्ही सर्वांनी असं ठरवलंय की आता या माझ्या आठवणीतील माणूस याचा अखेर करायचा. होय दोस्तांनो, दिवाळीपूर्वी तो अखेर व्हावा असं प्रशासक वर्गाचं म्हणणं होतं. आणि म्हणून मी हा 21वा भाग देतो आहे. कुठल्या एखाद्या सदराचा 21 भाग सादर होणं ही काही खरंच बरं का, म्हणजे गर्वाने म्हणत नाही, पण खरंच ही काही साधीसुधी गोष्ट नाही. आणि म्हणून लेखक म्हणून मलाही धन्यता वाटते, वक्ता म्हणून मलाही धन्यता वाटते.
आणि हे सगळं सादर करत असताना आठवड्याच्या आठवड्याला तुम्हाला रेकॉर्डिंग पुरवत असताना माझ्या कुटुंबातील माझी पत्नी आणि माझा मुलगा या दोघांनी मला जे काही सहकार्य केलं शांतता ठेवण्यासाठी, त्याबद्दल त्यांच्याही प्रति मी ऋण व्यक्त करणार आहे. दोस्तांनो, तर हे ऋणानुबंध तुमचे आणि माझे असेच राहणार आहेत. नव्या कुठल्या तरी भागांमध्ये कधीतरी केव्हा तरी कथेच्या माध्यमातून असेल, कवितेच्या माध्यमातून असेल, मी तुमच्याशी भेटणारच आहे. तुमची माझी भेट होणारच आहे. पण माझ्या आठवणीतील माणूस या भागापुरता मी आता निरोप घेणार आहे. पण तत्पूर्वी 21वा भाग आपण सादर करणार आहोत आणि माझ्या 21व्या भागाचे नाव आहे सावली. सावली आणि माऊली यात मला फारसा फरक जाणवत नाही. याचे कारण असे आहे, प्रत्येक माणसाची सावली त्याची साथ सोडत नाही. माऊली तरी सोडते का हो? नाही सोडत. म्हणून सावली धरणारी माणसं आणि माऊलीसारखी माणसं माझ्या आयुष्यात खूप खूप भेटली. आणि म्हणून माझं आयुष्य जे आहे हे रोडवर आहे, रस्त्यावर आहे, योग्य दिशेने चाललेले आहे. दोस्तांनो, आयुष्य हे असेच असते. कुणाच्या तरी सावलीमुळे, कुणाच्या तरी ममतेमुळे पुढे जात असते. ही ममता, ही सावली महावृक्षाची सावली असेल, अगर एखाद्या खुरट्या झुडपाची सावली असेल, पण रखरखीत उन्हातून प्रवास करून आलेल्या प्रवाशाला त्या फाटक्या सावलीची सुद्धा आवश्यकता असतेच ना. होय दोस्तांनो, अशा सावलीच्या शोधात मी कित्येक वर्ष भटकत होतो. मला सावली मिळायची, सावली निघून जायची, तात्पुरती असायची, दीर्घकालीन असायची. पण या सावलींची जी काही स्मृती आहे त्या माझ्या मनामध्ये अजूनही जिवंत आहे. मला माणसं भेटली आणि माणसांनी मला घडवलं. होय दोस्तांनो, खरंच घडवलं. आणि म्हणूनच संजय बैरागी हा माणूस आज खऱ्याखुऱ्या अर्थाने नोकरीला नसला तरी सुद्धा एक समाधानी आहे. याचं कारणच आहे की माणसं भेटली आणि माणसांनी मला काही दिलं. माझ्याकडूनही काही नेलं असेल, पण काय नेलं याचं पोस्टमार्टम करणं मला तरी जमणं शक्य नाही आणि मी ते करणारही नाही. कारण काय, त्याचं परीक्षण करणार नाही, अजिबात नाही करणार. माझ्याकडून होतच काय हो माझ्याकडे. मी असा फाटका माणूस, फकीर माणूस, पण मला भरभरून दिलं, समाजाने दिलं, समाजाच्या माणसांनी दिलं, लोकांच्या सावलीने दिलं, लोकांच्या मनामधल्या माऊलीने दिलं. आणि म्हणून आज माझी झोळी गच्च आहे, समाधानी आहे. दोस्तांनो, मला आठवतं माझ्या वसतिगृहातला एक मित्र गोरक्षनाथ भांगे हा मला एकदा कुर्डुवाडीच्या स्टँडवर भेटला. आमचं वसतिगृहात असताना खूप प्रेम होतं एकमेकांवर, दोस्ती होती खूप छानपैकी. आणि तो भेटला, त्याने मला बाबासाहेब लोंढे नावाच्या एका मित्राबरोबर ओळख करून दिली. आता बाबासाहेब लोंढे म्हटलं की आज महाराष्ट्राला प्रचारामधला आवाज, एखाद्या जाहिरातीतला आवाज आठवणार, नक्की आठवणार. खूप मोठा माणूस आहे हा. तो भेटला. गोरक्षनाथ भांगे आणि माझी दोस्ती होती, पण त्याच्यापेक्षाही कितीतरी पटीने बाबासाहेब लोंढे आणि माझी दोस्ती निर्माण झाली. दोस्तांनो, मी माझा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शाळा महाविद्यालयांवर जाऊन, वस्त्यांवर जाऊन, गावामध्ये जाऊन व्याख्यानं देत असे.
या कामी बाबासाहेबने मला इतके मोलाचे सहकार्य केले की तो एक वेळ लोकांना म्हणायचा, माझा कार्यक्रम ठेवू नका, पण बैरागी सरांचा कार्यक्रम ठेवा, त्यांना आवश्यकता आहे. त्याच्या गावात तर खूपदा बोलावले त्याने आणि मला जमेल तेवढी मदत केली, सहकार्य केलं. बाबासाहेब आणि माझे आज स्नेह खरं तर सावलीपेक्षाही श्रेष्ठ आहे, माऊलीपेक्षाही श्रेष्ठ आहेत. पण माऊलीपेक्षा आणि सावलीपेक्षा श्रेष्ठ म्हणणं तसं खूप धाडसाचं होईल, कारण याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असूच शकत नाही. खरंच आहे, त्याच्या समान आहे असं तर म्हणूया ना, नक्की म्हणूया. दोस्तांनो, बाबासाहेबने मला रात्री अपरात्री सुद्धा मदत केली आणि मला कधीही माझा फोन गेला तर त्याने मला टाळले नाही, हे महत्वाचे. तो एकटा असताना सुद्धा मला गावी बोलवत असे आणि स्वतःच्या गाडीवर स्वतःच्या पेट्रोलने मला इकडे तिकडे कार्यक्रमाला नेत असे. हे बाबासाहेबचे माझ्यावर ऋणच आहेत म्हणूया ना. पण एक विसरतोय मी, सावली माऊली म्हटलं की ऋण असत नाही, ती असती फक्त जाणीव, तो असतो फक्त विश्वास, तोच टिकवला पाहिजे. बाबासाहेब टिकवतोय, माझ्याकडूनही मी टिकवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करतोय. बाबासाहेबमुळे आणखी एका मित्राची माझी ओळख झाली, विकास लोंढे. विकास लोंढे हा देगावच्या म्हणजे मोहोळजवळ देगाव वाळूज जे गाव आहे, या गावातल्या आश्रमशाळेचा अधीक्षक आहे. त्याच्याशी ओळख झाली. माझा एक कार्यक्रम तिथे ठेवण्यात आला. झालं तेव्हापासून आमची तिथल्या शिक्षकांशी आणि विकासशी घट्ट मैत्री जमली. त्या शिक्षकांनी मला थोरांच्या गोष्टी सर्वांसाठी हे पुस्तक 8 दिवसात लिहून दिलं. म्हणजे मी त्यांना सांगत असे आणि ते लिहित असत. दोस्तांनो, या विकास लोंढेच्या सुविद्य पत्नी मॅडम यांनी सुद्धा प्रचंड साथ दिली. तिथल्या मावश्या, तिथली मुलं, या सगळ्यांनी मला प्रचंड साथ दिली. खरंच मी एकदा, मला आठवतं, तिथल्या शाळेमध्ये गेलो होतो. एसटीतून मी उतरलो, मुख्याध्यापक त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते. ते विचार करू लागले, मुलांचे लोंढेच्या लोंढे रोडकडे का जात आहेत, आणि म्हणून ते बाहेर आले. रोडवर आल्यावर त्यांच्या लक्षात आले की बैरागी सर आलेले आहेत आणि म्हणून शाळेतली सर्व मुलं त्यांच्याकडं धावतायत. दोस्तांनो, हे प्रेम तसं पैसे टाकूनही मिळणं शक्य नाही, कधीच शक्य नाही. मी गेलो की विकास सर आणि साखरे सर माझा कार्यक्रम ठेवायचे, मला बोलायला लावायचे. मुलंही भरभरून स्वागत करायचे, आनंदाने ऐकायचे. विकासने तर कधीही मला आश्रमशाळेतलं जेवण जेवू दिलं नाही. त्याची पत्नी लोंढे मॅडम मला अगदी मनापासून, अंतकरणापासून जेवू घालायच्या. मिहीरचं म्हणजे माझ्या मुलाचं त्या सर्व करायच्या. तिथे असताना मी 15-15 दिवस, 3-3 आठवडे, 1-1 महिना तिथे राहिलोय. पण त्या कधी कंटाळल्या नाही की तोंडातून वैतागाचा शब्द कधी त्यांच्या आला नाही. शिक्षकांच्याही आला नाही, तिथल्या कर्मचारी मावशांच्याही आला नाही. मला खूप सांभाळून घेतलं या माणसांनी. आता या अशा माणसांमधल्या सावलीविषयी आणि माऊलीविषयी किती भरभरून बोललं तरी कमीच आहे. होय दोस्तांनो,
अगदी रात्री अपरात्री लोंढे सर मला मोहोळला न्यायला पण यायचे. आणि एवढं करून विशेष म्हणजे मला जाताना तिकिटासाठी पैसेही द्यायचे. काय कारण होतं? ऋणानुबंध, एवढंच कारण. अनुबंध हेच कारण. हा माणूस आजही फोन केला की अगदी तोंड भरून बोलतो आणि जेवढं सहकार्य करणं शक्य आहे तेवढं करतो. मी मागे माझा मित्र लक्ष्मण माने याच्याविषयी बोललोय. याने पण मला सहकार्य खूप खूप केलेलं आहे. त्याच्यातल्या माऊलीविषयी आणि सावलीविषयी मी काय, किती आणि कसं बोलणार. दोस्तांनो, मला सेट परीक्षा उत्तीर्ण करत असताना मला कुणी अधिव्याख्याता म्हणून घेईल का ही शंका होती. पण सोलापूरच्या शरदचंद्र पवार या कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयात सन्माननीय अनिल बारबोले सर यांनी मला सर्वप्रथम संधी दिली आणि मी तिथे 1 वर्षभर काम केलं शिकवण्याचं वरिष्ठ महाविद्यालयात. हा माणूस प्रचंड माऊलीच्या हृदयाचा, बरं का, खूप खूप मोठ्या मनाचा माणूस. दोस्तांनो, काय आहे, हा माणूस मला जेव्हा भेटला तेव्हा वाटलं नव्हतं हा एवढा मोठा असेल. कारण आपली उंची नसते ना त्या माणसाच्या हृदया एवढी. होय, एकदा लायन्स क्लबचे काही प्रतिनिधी सरांकडे आले आणि त्यांनी तुम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारावा लायन्सचा अशी विनंती करू लागले. तेव्हा त्यांनी त्या प्रतिनिधींना पटवून सांगितले, आमच्या इथे एक बैरागी सर आहे, अंध माणूस आहे, पण मनापासून शिकवतोय. त्याला गरज आहे तुमच्या पुरस्काराची, त्यालाच द्या. अहो, मला कशाला देताय? मला पुरस्कार मिळाला काय किंवा नाही काय फरक नाही पडणार, पण त्या माणसाला जर मिळाला तर फरक नक्की पडेल. कुणीतरी त्यांना कायमस्वरूपी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून घेईल. आणि म्हणून सरांनी मला तो पुरस्कार द्यायला लावला. खरं तर ही घटना, हा प्रसंग मला खूप उशिरा कळला. जसं कळलं असतं तर मी बारबोले सरांनाच तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी भाग पाडलं असतं. पण मला ती घटना, तो प्रसंग खूप खूप उशिरा कळला. दोस्तांनो, अशा मोठ्या मनाच्या माणसांविषयी किती किती बोलावं सांगा बरं. खूप बोलता येईल ना? होय, खूप बोलता येईल, पण कुठंतरी थांबलं पाहिजे. पुन्हा तोच विषय आला बघा, थांबलं पाहिजे ना. मला पालवीतल्या मंगलताई असो, डिंपलताई असो, माझी दुसरी पत्नी असो, यांच्या हृदयामधल्या माऊलीविषयी आणि त्यांच्या सावलीविषयी अंतःकरणात दिवे तसेच राहणार आहेत. अगदी मंदपणे का असेनात, पण ते तेवत राहणार आहेत, हे मात्र नक्की. अंधक्षेत्रातले माझे मित्र प्रभाकर कदम असतील, मनोज सर असतील, किंवा अनेक अनेक मित्र आहेत. उत्तरेश्वर जाधव असेल, कितीतरी मित्र आहेत, राजू शेळके असतील, आणि साहित्य क्षेत्रातले आनंद शिंदे असतील. हे सर्व मित्र माझ्या अंतःकरणामध्ये आहेत. जे जे माणूस भेटतो तो माझा होऊन जातो, हे मात्र नक्की. माझे गुरुवर्य भुईगड सर, बनसोडे सर, ही माणसं सुद्धा मला बळ देणारी आहेत. त्यांनी बळ दिलं म्हणूनच इथपर्यंत मी येऊ शकलो. आणि दोस्तांनो, खरंच माझ्या कुटुंबाविषयी, मला भेटणाऱ्या माणसाविषयी मी भरभरून बोलावं असं मला प्रामाणिक वाटतं. पण किती बोलावं, कसं बोलावं, हे कुठंतरी ठरलं पाहिजे. आणि म्हणून दोस्तांनो, आयुष्य हे रडगाणं न होता,
आयुष्यासोबत लढलं पाहिजे आणि पुढं जात राहिलं पाहिजे, अगदी प्रामाणिकपणे जात राहिलं पाहिजे. नक्कीच तुमचं यश हे तुमचंच असतं. माणसांकडून प्रेम मिळतं, पण तुम्ही आधी प्रेम पेरलं पाहिजे, हे लक्षात घ्या दोस्तांनो. आणि त्या पद्धतीनं तुम्ही जर समजा चुकीची बियाणं पेरली तर चुकीचंच पीक उगवणार आहे. म्हणून काय पेरायचं आणि काय उगवायला हवं हे तुम्हीच ठरवलं पाहिजे. पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात भेटलेल्या आणि भेटणाऱ्या पण महावृक्षाच्या सारख्या सावलीसारख्या माणसांना मी वंदन करतो आणि त्यांच्या विशाल अशा मायेच्या, ममतेच्या, माऊलीच्या हृदयालाही नमन करतो, प्रणिपात करतो, प्रणाम करतो आणि तुमचा निरोप घेतो. दोस्तांनो, जय आत्मविश्वास. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.